संभाजीनगर जिल्ह्यातला जवान हिमाचलमध्ये कार्यरत असताना त्या ठिकाणी बर्फवृष्टी झाली आणि त्या बर्फवृष्टीमध्ये त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला। सोपान काळे हे त्यांचं नाव होतं। कन्नड तालुक्यातून पळशी या गावचे ते रहिवासी होते। आज सकाळी मी दिल्लीहून विमानानं आलो तेव्हा मला कळलं की विमानामध्ये आपल्या भागातला जवान शहीद झालेला आहे आणि म्हणून आम्ही भुमरे साहेब, डॉक्टर कराड साहेब या ठिकाणी आलो। खरं तर अत्यंत दुःखाची गोष्ट की इतक्या कमी वयामध्ये या जवानाने 12 वर्षे ड्यूटी केली, देशाची सेवा केली। अशा शहीद जवानाला मी माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि भारत सरकारच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील पळशी या गावचे जवान सोपान संतोष काळे हे वयाच्या 18 वर्षापासून इंडो तिबेटियन बॉर्डर फोर्समध्ये काम करत होते। हिमाचलमध्ये सर्व्हिस करत असतानाच काल सकाळी सर्व्हिसवर असताना हिमवृष्टी झाली, बर्फवृष्टी झाली, त्यातून ते स्लाईड झाले, घसरले आणि त्यांचा दुर्दैवी अंत झाला। खरं तर त्यांचं कुटुंब एक सैनिकी कुटुंब होतं, देशासाठी सेवा करणारं कुटुंब होतं। त्यांचे मोठे भाऊसुद्धा अशाच ITBPमध्ये आहेत, म्हणजे इंडो तिबेटियन बॉर्डर फोर्समध्ये आहेत। मी त्यांच्या दुःखद निधनानंतर माझ्यातर्फे, माझ्या कुटुंबातर्फे आणि भारत सरकारकडे श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांची वीर माता आणि वीर पिता त्यांच्यावरची जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, या दुःखाच्या डोंगरातून त्यांच्या कुटुंबांना, त्यांची पत्नी असतील, त्यांना सावरण्याची ईश्वर ताकद देवो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना एक पुढील ज्या सरकारी कामामध्ये जी काय मदत लागेल त्यासाठी आम्ही मदत करू म्हणून परत एकदा मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। नमस्कार। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील पळशी या गावातील जवान सोपान काळे यांचं हिमाचलमध्ये बर्फवृष्टीमुळं निधन झालं। मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।